घरी बसून कंटाळा आला होता तर आज चाललो होतो जॉबला. स्टेशनला उतरलो ना 4 महिन्यानंतर एवढी गर्दी बघितली. चाललो होतो रिक्षातून 10-15 मिनिटं लागतील पोचायला. या कंपनीशी आपला पुरा नाव वाचतंय, त्याच्यामुळे आपण वापस आलो इथेशी जॉबसाठी. वाजले होते 5 न चाललो होतो घरी. कुणाला माहित असेल कंपनी तर कमेंट करा. कंपनीने मस्त बस सेवा उपलब्ध करून दिले. यो आहे धनराज, यो आहे आभ्यास शेठ. आज बस एकदम रिकामी होती. बस मधून उतरलो ना 5 मिनिटं चालत जायचे. सगळी नेरलची पोरं आहे ती. पोहोचलो स्टेशनला ना पहिल्यासारखी गर्दी दिसली नाही मला. स्टेशनवरती लुच्ची पुच्ची गर्दी होती एकदम. आम्हाला ट्रेन होती 5:45 ची कर्जत. ती पण आता 5-10 मिनिटांमध्ये लगेच येईल. ट्रेन पण आता आलीच होती ना. एवढी गर्दी वाढली होती. या गर्दीला बघून मला घाम फुटला. या साईडला तरी कमी आहे, या साईडला जास्त आहे. मला वाटत नव्हता चढायला भेटेल म्हणून, पण चढलो कसं तरी. अभि बोलत होता कोणाशी तरी आणि बदलापूर जसा गेला तशी गर्दी कमी झाली. ओके मध्ये ठीक. उतरलो नेरळ स्टेशनला. नेरळ स्टेशनला खूप गर्दी असते बघा तुम्ही. ही आहे दत्तात्रय पार्किंग. इथं आलो होतो. आपली गाडी एकदम सेफ मध्ये लावतो आपण. चिप्स घेतला होता खायला आणि त्याच्यासोबत तारक मेहता का उलटा चष्मा. डॉन बसला होता ना, बघत होता बातमी कोणती तरी. कुणालच्या आत्याच्या पोरीचं लग्न होता. मला काही जायला भेटला नव्हता तर आपण ऑनलाईन मधून उपस्थिती दिले. चेतन आणि आदितीला कॉंग्रॅच्युलेशन. यो काय करतो काय माहित. आणि सगळी पोरं त्याच्याकडे बघत होती. जेवण वगैरे करून झालं होतं. आपण चाललो होता तर जिरवाला यो आहे कुमार. रस्त्यात भेटलेला नरेश भाऊ. त्याच्याशी चर्चा चालू होती कुमारची. काय माहित काय बोलत होता. ही आहेत मानुलीचं ना पोरी क्लासला काय बोलू. आणि यो त्याचा भाव आहे. आलो होता आईस्क्रीम खायला आणि आमच्या पोरांसाठी मस्त टेबल वगैरे लावला होता. आईस्क्रीम घेऊन चालला होता घरी. घरच्यांना पाहिजे बोलतो आणि याही पण केली होती गाडी रेडी लगेच. हरेश भाऊ काहीतरी विचार करत होता कोणती घेऊ ना कोणती नाही. आणि मी घेतली होती मावा बदाम. ओके मध्ये ठीक. तो जरा जास्तच बिझी होता तर आपण उचलला लगेच. खूप आपल्याला पाहिजे तर आपल्यालाच घ्यायला लागेल. तो बोलतो तू नको घेऊ, तू सगळी आईस्क्रीम घेऊन जाशील, मी देतो ते तुला. यो आहे अक्षय आणि त्याच्यासोबत यो आहे गौरव. त्याच्याच पाठीमाग मोगे शेठ. मोगेला आवाज देऊन बघत नव्हता. नंतर बघितला तर हसत होता. पोरा चालली होती घरी. पोरांना आला होता कंटाला. यांनी घेतला होता कोकम सरबत. या काय पित होता काय माहिती. आपला चष्मा कसा दिसतो सांगा तुम्ही. या तिघांची खूप गंभीर चर्चा चालू होती क्रिकेट वरून. आलो घरी ना मस्त निवांत बसलो होतो. पोरां बसली होती. पोरा कमी झाली होती. आता तुम्हाला करतो टाटा बाय बाय गुड नाईट.